नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन कथेमध्ये। तर आजची कथा आहे संतोषी मातेचा चमत्कार। संतोषी मातेचं भक्त आणि संकटातील साथ। राजस्थानातील एक छोटस गाव होतं। गावाचं नाव होतं रामपूर। एक साधी मुलगी राहत होती, तिचं नाव होतं सावित्री। सावित्री एक गरीब कुटुंबात जन्माला आली होती। तिचे वडील एक लहानसे दुकान चालवायचे आणि आई घरकाम करून कुटुंबाला आधार द्यायची। सावित्री लहानपणापासूनच माँ संतोषीची भक्त होती। तिच्या आजीने तिला संतोषी मातेच्या कथा सांगितल्या होत्या आणि तेव्हापासूनच ती प्रत्येक शुक्रवारी माँ संतोषीच्या छोट्याशा मंदिरात जाऊन गुळ आणि चण्याचा प्रसाद अर्पण करायची। ती मनोभावाने प्रार्थना करायची, हे माँ संतोषी, माझ्या कुटुंबाला नेहमी सुखी ठेव। सावित्री जशी जशी मोठी होत गेली तशी तिच्या आयुष्यात अडचणी वाढत गेल्या। तिच्या वडिलांचं दुकान आर्थिक संकटात सापडलं, त्यांच्यावर कर्ज वाढलं आणि गावातील सावकाराने त्यांना घरातून हाकलून देण्याची धमकी दिली। सावित्रीच्या आईची तब्येत खराब झाली आणि औषधांसाठी पैसे नव्हते। गावकऱ्यांनी सावित्रीच्या कुटुंबाला टोमणे मारायला सुरुवात केली। तुमची माँ संतोषीने तुम्हाला आता विसरली आहे, काय उपयोग त्या भक्तीचा। पण सावित्रीने श्रद्धा अजिबात डगमगली नाही। ती दर शुक्रवारी मंदिरात जायची, उपवास करायची आणि माँ संतोषी माताला प्रार्थना करायची, हे माँ, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, माझ्या कुटुंबाला तूच आधार देऊ शकते। तिच्या या भक्तीमुळे गावकरी तिला वेडी समजायचं, पण सावित्रीला याची पर्वा नव्हती। संतोषी मातेचं स्वप्न आणि संकल्पना। एकदा एका शुक्रवारी सावित्री रात्री मंदिरात बसून रडत होती। तिने माँ संतोषीच्या मूर्तीसमोर हात जोडले आणि म्हणाली, हे माँ, जर माझी भक्ती खरी असेल तर तू मला मार्ग दाखव, माझ्या कुटुंबावर आलेलं हे संकट दूर कर। त्या रात्री तिला एक स्वप्न पडलं। स्वप्नात माँ संतोषी लाल वस्त्रात आणि हसतमुखाने तिच्या समोर उभी राहिली। माँ म्हणाली, सावित्री, तुझी भक्ती मला पोचली आहे, मी तुझ्या सोबत आहे, तू सलग 16 शुक्रवार कर, माझे व्रत कर आणि मी प्रत्येक शुक्रवारी गुळ आणि चण्याचा प्रसाद अर्पण कर। पण लक्षात ठेव, व्रतात काहीही खट्ट खाऊ नको, तुझ्या श्रद्धेने सर्व संकट दूर होतील। सावित्रीच्या हृदयात आशेचं किरण जागलं। दुसऱ्या दिवशी सकाळी तिने माँ संतोषीच्या मंदिरात जाऊन 16 शुक्रवारचा संकल्प घेतला। तिने आपल्या कुटुंबाला सांगितलं, माँ मला मार्ग दाखवला आहे, आता आपण सगळे मिळून तिच्या कृपेवर विश्वास ठेवू। व्रत आणि चमत्कार। सावित्रीने पहिल्या शुक्रवारी व्रताला सुरुवात केली। ती सकाळी लवकर उठली, मंदिरात गेली, संतोषी माताला गुळ आणि चण्याचा प्रसाद अर्पण केला आणि माँ संतोषीची कथा ऐकली। तिने संपूर्ण श्रद्धेने व्रत केला आणि कोणतीही खट्टे पदार्थ खाल्ले नाहीत। पहिल्या आठवड्यातच एक छोटासा चमत्कार झाला। तिच्या वडिलांना गावातील एक व्यापाऱ्याने काही काम दिलं, ज्याच्यामुळे त्यांना थोडे पैसे मिळाले। सावित्रीने याचा श्रेय संतोषी माताला दिलं आणि तिची श्रद्धा आणखी वाढली। पण संकट अजून संपली नव्हती। सावित्रीच्या सासरच्या लोकांनी तिच्या व्रताची थट्टा केली। तिची सासू म्हणाली, सावित्री, तुझ्या या व्रताने काही होणार नाही, तू आमच्या घरी खट्टे पदार्थ खात नाहीस, तू आम्हाला अपमान वाटतो। सावित्रीने शांतपणे उत्तर दिले, हे माँ संतोषीच्या व्रताचे नियम आहेत, मी फक्त माँ संतोषीच्या आज्ञेचे पालन करते। सासरच्या लोकांनी तिच्यावर राग काढला आणि तिला जेवणात खट्टे पदार्थ खायला सुरुवात करायला लावली। सावित्रीने प्रत्येक वेळी नम्रपणे नकार दिला। संकटाचा अंत आणि संतोषी माताची कृपा। 16 शुक्रवार पूर्ण होत आले आणि सावित्रीच्या कुटुंबातील परिस्थिती हळूहळू सुधारत गेली। तिच्या वडिलांचं कर्ज फिटलं, आईची तब्येत सुधारली आणि गावात पावसाने हजेरी लावली, ज्याच्यामुळे शेतात पुन्हा जीव आला।
सावित्रीच्या सासरच्या लोकांनाही तिची भक्ती आणि श्रद्धा दिसून आली आणि त्यांनी तिची माफी मागितली. शेवटच्या 16व्या शुक्रवारी सावित्रीने संतोषी माताच्या मंदिरात उद्यापन केले. तिने गावातील सर्वांना प्रसाद दिला आणि संतोषीची कथा सांगितली. त्या रात्री गावात एक मोठा चमत्कार झाला. गावातील सुकलेले तलाव पूर्ण पाण्याने भरले आणि गावकऱ्यांना असं वाटलं की संतोषीने स्वतःच त्या तलावात कृपेचा स्पर्श केला आहे. गावकऱ्यांनी सावित्रीची प्रशंसा केली आणि तिच्या भक्तीला मान दिला. संतोषी मातेचा संदेश हाच आहे की सावित्रीच्या भक्तीमुळे गावात पुन्हा सुख आणि समाधान परतलं. तिने गावकऱ्यांना सांगितलं, संतोषी ही सुख आणि समाधानाची देवी आहे. जो तिच्यावर खरी श्रद्धा ठेवतो त्याला ती कधीही एकटं सोडत नाही. तेव्हापासून रामपूर गावात प्रत्येक शुक्रवारी संतोषीच्या व्रताची परंपरा सुरू झाली आणि गावकऱ्यांनी तिच्या कृपेने